साताऱ्याच्या फलटणमध्ये कोळकेमध्ये कार वर्कशॉपला आग लागली। भीषण आगीत 3.5 कोटींचं नुकसान झालंय। मशिनरी, वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत। दृश्य आपण पाहतोय, फलटणमध्ये कोळकीमध्ये कार वर्कशॉपला आग लागली आणि त्या लागलेल्या आगीनंतर पसरलेल्या धुरांचे लोट हे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। रात्रीच्या सुमारास ही आग लागली होती आणि त्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत। त्याचे हे दृश्य आपण पाहतोय। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी साई सावंत। साई, फलटण मधील जी कोळकी गाव आहे त्या भागातील एका कार वर्कशॉपला शॉर्ट सर्किटमुळे जळून आग लागलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर मोठी भीषण आग या कार केअर वर्कशॉपला लागलेली होती। त्यामध्ये जवळपास मशिनरी असेल, साहित्य असेल आणि दुरुस्तीसाठी आलेली जी वाहनं होती ती जळून खाक झालेली। तब्बल 3.5 कोटींचं सुमारे नुकसान झालेलं आहे आणि वेळीच अग्निशमन बंब देखील दाखल झाल्याने देखील आता आगीवर कंट्रोल मध्यरात्री करण्यात आलेले आणि यावेळी प्रशासकीय मदतीचे आश्वासन देखील आमदार सचिन पाटील यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील घटनास्थळी पाहणी केलेली आहे। संपूर्ण या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मित्रांनो, बरं, धन्यवाद साई या सगळ्या माहितीसाठी।